त्यांका जरा निवांत बसून दी. कावेरी, एवढोच उत्साह तुझो पण दिसता. तू तरी धीरान धर. धीर का धरायचा? झालंय ना सगळं. विनय पूर्वा एकमेकांना पसंत केला. आता ते हो पण बोले. हो ना? हो झालं ना? मग लवकर ठरवूया लग्न. कावेरी, रात पुरुष माणसं असत. हा सॉरी दादा, पण उशीर नको. वच्ची काकी ते वेळ काढून इकडे आलेले. त्यांना पण कामं असते आणि वेळेत सगळं आवरलं तर. वेळच महत्वाची. लगीन जमूक बघतास ना, मग हे असे घाईघाईत विषय संपून चालणार नाही. काय बरोबर ना? होय होय. तुमची काय शंका? शंका काय? काय शंका काय नाहीये. गैरसमज असेल तर दूर करू शकतो दूर. हो ना? सगळे गैरसमज दूर होते. म्हणजे माका तुमच्या वांगडा बोलू जा. तू बोलतोस पाहुण्यांची? काय बोलायचंय तुम्हाला? हे बघ, तुला काय बोलायचं असेल ना तर सगळ्यांसमोर बोलावं लागेल. घाबरा नको. जा बोलीन ता ह्या घराच्या भल्यासाठी. बोल आता. सगळ्या गोष्टी अशो बोलता येत नाही. माझ्या वांगडा ये. काय चालू आहे? अभि, काय विनयच्या बाबा लग्नाचं बोलायला आले होते ना? तर बच्ची काकी का घेऊन गेली? असं काय बोलायचं तिला? बोलणार सांगणार काहीच माहिती नाही. अरे जाऊ कसं दिला? अम्मा कसं जाऊ दिला तिला? तुम्हाला कोणाला नाही वाटत? कोणाला नाही वाटत हो की पुराचं चांगलं झालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे, ती सुखी राहिलं पाहिजे? कोणाला नाही वाटत आहे का? आम्ही पण ह्या सगळ्यांना त्याच्या सुखासाठी, या घराच्या सुखासाठीच करतो. नाही मग सगळे का अडवतायत का? कोण अडवता? ही बच्ची काकी. रवान दे. रवान बस. माझ्या पाया पडान काय गावणार असत? आतापर्यंत तुम्ही जा कमावल्यात ना त्याच्यासाठी हो नमस्कार. जा हा हा. जी असा ती शक्ती असा. मी कोण काय करणार? तुमका हैसर जा जाणवला ती तुमची शक्ती, तुमची विद्या. पण दोघांच्या विद्येत नक्कीच फरक असा. तुमका जा जाणवता ता मी अनुभवू शकते. म्हणजे माका जा जाणवता आता? वय खरा. काय जाणवला? ह्या वाड्यातली कुकार, ह्या वाड्यातलं वावर फक्त माणसांचंच नाही असं, आत्म्यांचं सुद्धा. खेळून बघता, शुभ कार्याक अडथळे आणून बघता. काय झाला? माझा काय चुकला काय? चुकत असतास तर तुमका हैसर आणलंय नसतं ना. तुम्ही या घरात दिला असतास. तुमच्या विद्येक जा काय असा त्याची खून दिल्या. तुमची शंका खोटी हा असा मी म्हणणार नाही. आणि याक सांगताय पूर्वा चांगला पोर हा. तुमच्या घरात इला तर तुमच्या घराचा भला करी, तुमच्या झिलाचो संसार सुखी करी. पण पण काय? पण ता होताना ह्या घरात अडचण हा. अडचण? कसली अडचण? ये काय नाही. ये काय नाही बस. पूर्वाचो आजो आणि त्याची ती बया शेवंत. पण त्यांका काय गावताला अशी अडचण करून?
इच्छा पुऱ्यो नाही झाल्यो दोघांच्यो म्हणान सगळ्या नायिकांका वेटीवर धरलेला आणि पॉर नेमका हैसर येऊन राहिला. दोघावा ह्या लगीन नाय होऊक देणार. अडचण अशी आणतील की जीवावर बेतत. ह्या वाड्यात शुभकार्य होणारा नाय. सगळा कळता हा माका पट्टा. समोर येणारो धोको सुद्धा दिसता. पण ह्या पोरांक कसा समजायचा? तोच प्रश्न माझ्या समोर असा. त्या आत्म्यांवर बंधन घालू शकत पण माणसांका काय बंधन घालणार? कसा समजवायचं? पोरगो हट्टाक पेटलो. त्याच्या आधी लग्नासाठी भरपूर स्थळा येली पण ह्याच पोर त्याच्या मनात धरला. ह्याचा आधी लगीन झाला असला ना तरी विनयीच्या मनातसून काय जायना नाही. त्याका त्याच्याच वांगडा लगीन करूचा. आता त्याच्याशीच लगीन करूचा म्हणता तर नियतीन हे असो डाव खेळ. मी सांगितलंय तसा पोरात कायव दोष नाही. प्रश्न फक्त लगीन लागूचो. पोरांका तर कल्पना सुद्धा नाही या सगळा काय चालला. आपण सांगणार त्याच्यावर तरी ती दोघा किती विश्वास ठेवणार. माका पण आनंद झालो असतो पूर्वा आणि विनयच्या अंगावर अक्षदा टाकू. पण जर ती दोघावा आडवी येत असतील तर? आडव्या येणाऱ्या गुब्या कसा करूचा ना हा बघू काय. कुमुदिनी, कावेरी, कुमुद, कुमुद खूप वाईट वाटतोय. असं रडावंसं वाटतोय. नको रडू नकोस. मला माहितीये काय होतंय. मी सांगितलंय तेच घडतंय आणि तेच घडणार होतं. या वच्छीला हे लग्न मान्य नव्हतं. या घरातल्या लोकांचा तिच्यावर खूप विश्वास आहे ना. पण तुला जे कळतंय ते यांना कळत नाहीये. ही वच्छी घात करणार. या सगळ्या नायकांचा ती घात करणार आहे. तिने तिचा डाव साधलाय. या चेटकिणीने बंद दाराड काय खलबत केली कुणाला माहित. पण नक्कीच तिने हे लग्न मोडलं असणार. नाहीतर विनयचे गावा शांतपणे का गेले? कोणाशी न बोलता गेले याचा काय अर्थ असेल कावेरी? तुझी जिद्द, तुझा उत्साह कमी पडला. मला खूप वाईट वाटतंय तुझ्यासाठी. तुला हरवलंय तिने. नाही, हे लग्न करून द्यायचंय. मी काय पण करीन. मी विनयच्या बाबाचा पाया पडेन. परत ना हो घेऊन येणार मी. बंद दाराड काय घडलं असेल? तू कोणाला विचारत का नाहीस? माधवला विचार. तो होता तिथे. हा 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 माधव दादाला विचारते. तो सांगेन सगळं. काय पण झालं ना हा लग्न तुटलं नाही पाहिजे. मी दादांशी बोलेन. मी अब्बी अशी का बसली असते इकडे? ते मी अभी सगळं चुकतोय. आपण किती ट्राय केलं ना, काय केलं ना लग्न झाला पाहिजे म्हणून. पण काय झालं रे? विनयचे बाबा गेले, काय नाही बोलले. आपल्या दोघांना वाईट वाटतोय ना. हा कावेरी. हो ना. मग विचार कर पूर्वाला किती वाईट वाटत असते. बरोबर आहे. काढू आपण काहीतरी मार्ग काढू. मला सगळं मार्ग बंद दिसतोय. नाही असं काही नाही होणार. आपण खंबीर राहायला हवं. असं रडून नाही चालणार कावेरी. चल आज चल तू आधी. उठ चल आज चल. झाला परत बाप लेकाचा सुरू. माका घोटभर चाय देशील? सगळा देतय पण माका पण कळूक वया काय झाला ता.
नायकांकडे काय बोलणी झाली? काहीतरी बोलणी झाली असतलीच ना. नुसती चाय घेऊन येणारातले तुम्ही नाही. मी आत येऊ? अरे अभिदा, या ना. नमस्कार. 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 पाणी घेऊन येते. हा या बसा. विनय, कसा आहेस? ठीक. अभिदा, घरी सगळं ठीक आहे ना? पाणी काल तुम्ही घरी आलात तेव्हा काय बोलणं झालं तुमचा? हा म्हणजे तुम्ही काहीच न बोलता घरी आलात परत. नाही म्हणजे बघा, तुम्हाला जाब विचारायला मी इथे आलेलो नाही, पण काय घडलं हे जर कळलं असतं तर. बघा, लग्नाला नकार असेल तर होणार. ह्या लग्न होणार. माका कोणाच्याही प्रेमाच्या आड येऊचा नाही सा. ह्या तर माझ्या एकुलत्या एका झिलाचा लगीना. ह्या लग्नाक माझं होकार असा, पण एका अटीवर. ह्या लग्न अण्णा नायकांच्या मंडपात होऊचा नाही ना धूमधडाक्यात. ह्या लग्न होय तर कोर्ट मॅरेज. ह्या जर तुमका मान्य असाल तर लग्नाची तयारी करा, नाहीतर तुम्ही दुसरा मार्ग शोधा. अभिरामा, काय झाला? मी विनयच्या घरी जाऊन आलो. परत गेलास? हो. पाया पडला असाल ना त्यांच्या? वहिनी, काच केला असाल ना अभिराम भाऊजी? पोर काय जड झालेला नाही आमका त्यांच्या पाया पडू. लोक काय म्हणती, गैरसमज करून घेतील. पार नकोसा झाला ना म्हणून घालव फक्त. त्या पोराकडच्या ना नकार देऊच होतो, पण तोंडावर काय बोलले नाही. पण सगळं वागणं तर तसाच होता ना. वहिनी, त्यांनी लग्नाला होकारच दिलाय. अभि, विनयचे बाबा हो बोलले? मला ना वाटलंच होता. पूर्वा, तुला ना कोणी नाही बोलू शकत नाही. आता तू टेन्शन नाही घ्यायचा. अभिरामा, पण त्यांनी काही डोक्यात ठेवून. नाही 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 दादा, अभिराम भाऊजी एक दोनदा झाला असा, पण आता नाही होणार. फक्त आपण सगळ्यांनी जरा समजून घ्यायला हवं. समजून घ्यायचा म्हणजे? त्यांनी लग्नाला होकारच दिलाय, पण काय? त्यांनी एक अट ठेवली आहे समोर. लग्न कट? आमच्यावर काय उपकार करतात की? सरिता, ऐकून घे. अभिरामा, कसली अट? ते कोर्ट मॅरेज करायचं म्हणताय. कोर्ट मॅरेज म्हणजे कोर्टात जाऊन काय ते सह्या करून मोकळे होतात का? म्हणजे लग्नाची ईदी बिदी काय होणार नाही? सगळा काय तर ते नीट ठरवलं नी. लगीन करतात ते काय आमच्यावर उपकार करतात? अहो, ऐकतास ना? पोराचो बापूस म्हणजे काय शिंगा फुटलेली नाहीत. मी अभिराम भाऊजी आमका या लगीन मान्य नसात तर? वहिनी, आपण जरा समजून घेऊया ना त्यांना. अभि, बरोबर आहे, कोर्ट मॅरेज मान्य आहे, पण विनय एकच मुलगा ना,
त्यांच्या अपेक्षा असतील काहीतरी. ठीक आहे, ते सोड. पूर्वाला काहीतरी वाटत असेल ना, तिचं लग्न खूप छान झालं पाहिजे, मोठा झाला पाहिजे. आता कसा बोललोस? या तुका रोज बोलू होत नाही. पूर्वा, आता तू चांगली बरात करते तुझी. सगळ्यांनी उच्चार मांडून ठेवलेलं आमचं. बस कर आता. वहिनी जरा शांत हो ना, जरा शांत हो प्लीज. हे पांडू, काय सुरू आहे तुझं? पूर्वताईचं लगीन होणार आहे ना, मी वाजवणार आहे, नाचणार पण असं. पूर्वताईचं लगीना पूर्वताईचा. हे खोया कोण मानकर, लगीन काय होणार नाही. नाही होणार लगीन, होणार. पूर्वताईचं गो पण इलेलो वय ना माझा भाऊ. कोण लगीन लावून देणारा? तुझं बापूस लावून देणारा? नाही, पूर्वताईचं बापू. माझा बाप्पा करा मारतील. मी समजावतो त्याला. ए साहेबा, असं बोलायचं नाही हा. माझं भाऊ लगीन बापूसच लावून देता ना. आता पूर्वाचं बापूस काय, माझं बापूस इलो ना, तर या लगीन कसा होता बघतोय. अभिराम भाऊजी, काय रे, तुमका पूर्वाचं लगीन लावून देऊचा ना? कर. नकार देऊन माका वाईट होचा नाही. पण हा परवानगी देतोय, पण माझी पण एक अट असा. ह्या लगीन कोर्टात नाही, ह्या घराच्या मांडवात होतला. मग कायव झाला ना तरी ते का अभिराम भाऊजी तुम्ही जबाबदार असतला. नायकांच्या दारात या लगीन होकवा. विचारा ते का फोन करून, आणि त्यांचं होकार असत तर पुढची बोलणी करा. करतो मी फोन. हॅलो. हा नमस्कार. माफ करा, तुम्हाला मी त्रास देतोय. नाही बोला ना. आपलं लग्नाबद्दल बोलणं झालं होतं. कोर्ट मॅरेज व्हावं अशी तुमची इच्छा होती. होय, तशी ती माझी अटच आहे. हा तेच मी बोललो सगळ्यांशी. सगळे माझ्या समोरच आहेत. सगळ्यांचं असं म्हणणं होतं की देवा ब्राह्मणांच्या साक्षीनेच लग्न व्हावं. माफ करा, मी माझा शब्द मागे घेतो, पण माझी इच्छा आहे की तुम्ही लग्नाला होकार द्यावा. ठीक आहे, आमची काही एक हरकत नाही. तुमच्या मनासारख्या होऊ दे. हा. नायकांची नियती अटळ असा. काय म्हणतील लोका? नायकांका काय सोय सुद्धा हा की ना? कळता ना तुका? नाही कळाला. नाही कळला ना, नको कळान दे. पण पूर्वाचा या दुसरा लगीना एवढा तर कळता ना तुका? तेवढा मात्र इसरू नको. आणि जरा वागताना ना तारतम्य ठेव. कळता ना? उगाच हायताय खिदळत राहू नको. वाईट वाटलं. पूर्वाचं दुसरा लग्न तर काय झाला, तिच्या आनंदासाठी करायचं ना, तिच्या चांगल्यासाठी करायचं ना. तर ते करतोय तर आपण आनंद मध्ये सगळं करायला पाहिजे ना. तू लक्ष नको देऊस. कुणी काही बोललं तरी तुझा आनंद महत्वाचा आहे.
मी तुला शिकवलंय ना, तू कुठे हळद. तिकडे काय तिकडे? तिकडे तिकडे लक्ष देऊ नको. पूर्वाचं लग्न आहे ना? मला पण तेच बोलायचं होतं. ती काकी काही पण बोलली ना, मी नाही करणार विश्वास. मला माहिती आहे ना, तू माझ्यासोबत छान वागतीये, माझ्या साठी काय काय करतीये. आपली जी मैत्री आहे ना, ती खूप अशी घट्ट आहे, कोण नाही तोडू शकत. आपल्या मैत्रीपायीच मी तुझ्या पाठीशी उभी राहिले आणि पूर्वाचं लग्न कसं होईल यासाठी प्रयत्न केला. पूर्वाचं दुःख बघवत नव्हतं ग मला, पण तिने ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्या आयुष्यात तिला जागा मिळायला हवी ना. विनयच्या घरात तिने हक्काने जायला हवं ना. नशीब तिचं लग्न होतंय. मनातली इच्छा पूर्ण होण्याचा आनंद किमान पूर्वाला तरी मिळू दे. अरे मी तुका खय थांबाक सांगलेलं, तुका पण नाही ना अजिबात धीर धरवणार नाही. आत्या अगो ता तुका काय ता सप्रास असत ना, ता देवचा होता माका. सप्रासच नाही ना, सरप्राईज जळला काय ता असं नाही. पण तू ना हैसर येऊन त्याची माती करून टाकलं. मी ना तुमका नदीवर भेटाक घेऊन जाणार होतो, हे का पण थैसरच थांबाक सांगलेलोय मी. तुम्हाला उशीर झाला म्हणून मग मी. अरे कर्मा, उद्या इदिक उशीर झालो तर तू काय आमच्या पोरीक लग्नाच्या मांडवातून घेऊन जातलो. पण पूर्वा तुका कळला ना मी कित्या घेऊन येलोय तुका आता. अगं पण आपण असं नको करायला पाहिजे. उगाच घरी कळलं तर. अगो आता 2 दिवसावर लगीन येला, उद्या हळद झाली काय अर्धा लगीन झाल्यात जमा. ता कित्या घाबराक होया. भाची कोणाची असस तू हा. अगो तुका ना सारखी सारखी आठवण करून देऊची लागता. तू ना नुसता तुझ्या चुलत्यांसारख्या झालेला असत, कधीतरी आत्यासारख्या रोग हो. इतक्या दिवसात तुमका भेटूक काय मिळला, आणि उद्या तो हळदीची धावपळ असतली ना. भेटला बोलून घ्या. 2 हात असत. हा मी हे असे कानार ठेवतोय, तुम्ही काय तर बोलून घेवा. अरे चुकलंच माझा. तुम्ही बोला, मी जाते बाजूला. या वाड्यात सून म्हणून येण्याची, हक्काने संसार करेन याची, पण मला फसवलं. काय बोलते मला नाही कळत. अण्णा नायकांवर मी मनापासून प्रेम केलं होतं. त्यांच्या प्रेमासाठी स्वतःचा संसार पण उद्ध्वस्त केला, पण कधी तक्रार नाही केली. कारण खरं प्रेम कधी दोष देत नाही ना. अण्णांनी शेवटी मला होकार देत लग्नाचा डाव मांडला आणि तो मोडला. लग्न अर्धवट राहिलं. मला या घरात येऊ दिलं नाही. माझ्या मुलीवर अन्याय केला. माझ्या सुषमाला या घराचा उंबरठा कधी ओलांडूच दिला नाही. तिला तुझ्या सासूने, तुझ्या जावेने हाताला धरून घराच्या बाहेर काढलं. अण्णांवर खरं प्रेम करणं चुकीचं होतं यांच्यासाठी, पण त्याची शिक्षा माझ्या मुलीला का? पोरकी झाली माझी सुषमा. अभिराम भाऊजी, काय तो निर्णय घ्यावा आणि एका खोलीत बंद करा. पण मी काय नाही केलंय. नाही गो, तू ना कायच करत नाही, पण ह्या काय करत असता कमी आहे की. अभिराम भाऊजी, मी तुमचा शेवटचा सांगते, काय तो निर्णय घ्यावा. बंद करा हे सगळं.
मला ना त्रास होतोय सगळ्याचा, नाही सहन होते. अगो पूर्वा, तुका कळत नाही काय? अगो उद्या हळद हा तुझी, आणि ह्याचा काय चालला बघतस ना? बघतीये नाही, सगळं बघतीये मी. आणि म्हणूनच सांगते, घरात जर असेच वाद सुरू राहणार असतील ना तर मी उद्या माझ्या अंगाला हळद लावून नाही घेणार. अभि, मी ना सगळं तयारी असं करून ठेवते. लग्नामध्ये सगळं गडबड होईल ना, मग काही सामान मिळणार नाही मिळणार म्हणून. तुला माहितीये, मी ना फर्स्ट टाइम मी सगळं करतेय. म्हणजे असं लग्नाची तयारीमध्ये काम करणं, नवरीच्या मदत करणं, मला खूप मजा येतेय. त्यात आपलं पूर्वाचं लग्न ना, मला अजून मजा येतेय. अभि, अभि, काय झालं? नाही, काही नाही. मला माहितीये मनात काय चालू आहे तुझा. माझ्याकडे बघ, मला नाही वेड लागलाय. मी काय केलं वेड्यासारखं? बोल. कावेरी, हे नको तो आता विषय. जरा शुभ कार्य. तेच नको तो विषय म्हणून मी बोलतेय. तुझ्या मनात गैरसमज नाही झाला पाहिजे. कावेरी. अभि, काल बघितलं ना काय झालं? तू बघितलं ना, मी किती सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते की बोलत होती, माझ्याकडेच बघत होते वेडी झाली सारखी. अभि, माझ्याकडे बघ, मी वेडी दिसते का? मी काय केलं वेड्यासारखा? मी काय केलं का? सांग. कावेरी, बस कर आता विषय. याचा त्रास तुलाही होतोय आणि तुलाही होतोय ना? हो ना? कावेरी, हे बघ, मला त्रास झाला ना, मी सहन करू शकतो. पण तुला जर त्रास झाला ना, मला नाही होत सहन. मी काही चुकीचं केली ना तर आय एम सॉरी. नाही, काही नाही, काही नाही. हे बघ, तू पूर्वाच्या लग्नाचं स्वप्न पाहिलं होतंस ना, ते स्वप्न पूर्ण झालंय. तिचं लग्न झाल्यावर ती एकदा सासरी गेली की आपण खूप मोठ्या जबाबदारीतून मोकळे होऊ ना. किती कामं बाकी आहेत लग्नाची, ती मी करतो. अभि, ऐक ना, ती पण येणार आहे लग्नाला. कोण? सुषमाची आई कुमुदिनी. तिला पण मी लग्नाला बोलवलंय. ती माझी मैत्रीण आहे ना. तिची काळजी नाही वाटत तुला? बघितलंस कावेरी, माझ्या नवऱ्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. सुषमा, सयाजी, काही पण झालं ना, बायको आहे हो तुमची. असं हात नाही उचलायला पाहिजे. माणसाला चुकतात, पण त्याचा ना अर्थ असं नाहीये की त्या माणसाला दुखवायला पाहिजे. उलटा ना, अजून असं समजून घेतलं पाहिजे. अजून एकमेकांना सांभाळायला पाहिजे. हो ना अभि? गो पूर्वा खयसा झोपला हा पूर्वा. पूर्वाताईची हळद असा पूर्वाताईची.
लगीन होणारा पूर्वताईचा हळदचा. वहिनी हळदचा ना पूर्वताईची. हा पूर्वाला लावायचंय. हा हा मी पण लावणार पूर्वताई हळद. लाव. मी सगळ्यांका लावणार हळद. बरं लाव. वहिनी मी नेतोय. नको नको मी घेऊन जाते. नाही मी नेते तेव्हा. पांडू मी घेऊन जाते. नेतोय. पांडू मला ना ते पाणी भिजून पण ठेवायचं, मी घेऊन जाते. मी करतोय पूर्वताईची हळद असं मी करतोय. पूर्वताईचं पांडू पांडू मी घेऊन जाते. पांडू पूर्वताईचं लगीन असं ना आता पूर्वताई परत जाणार. पांडू सोड. पांडू 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 सोड. पांडू पांडू. पूर्वा 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 मी आलो. हॅलो पूर्वा, आय लव्ह यू. पूर्वा काय झालंय? नाही काही नाही. पण तुझा आवाज ऐकून तर असं वाटत नाहीये. विनय सगळं नीट होईल ना रे. पूर्वा अगं आता कसलाच विचार करू नको. आता सगळं छान होणार. त्यामुळे आता छान हसायचं. आणि फक्त आजचा दिवस, उद्या लग्न आहे. मग तू कायमची इथे येणार आणि आपण एकमेकांसोबत असणार कायमची. विनय कुणीतरी येतंय, मी नंतर फोन करते तुला. अरे मग ठीक आहे ना, उद्या लग्न आहे आपलं पूर्वा. विनय बरं बरं नंतर बोलू. आमका दिसना नाही ना तर तुका दिसता. पण आता लगीन काढल्यानेच असा म्हणजे काय करतलो. पोराच्या सुखाचा विचार केल्याने गे तर तेंका काय माहित ह्यांची आणि शेवंताची काय इच्छा असा. आणि तेंका ती सांगितल्याने तर केवढं मोठं गोंधळ होईल, वाद होतील. त्यापेक्षा ना जा होता ना आता होऊन जाऊ दे. तू काय तर सगळा सांभाळून घे. त्याच्यासाठीच हैसर बसलंय ना. त्याच्यासाठीच तू हैसर घेऊन येलस ना माका. माका काय वाटतं या सगळ्यांना आता व्यवस्थित होईल. आता हळद असा पण काय खून नाही गे. अण्णा शेवंताची काय हालचाल नाही म्हणजे सगळा अलबेल असा तसा नाही. म्हणजे अण्णा असा तो. आणि तुझ्या गोवाक तू माझ्यापेक्षा अधिक ओळखतस. घे आता तूच काय ता बंधन घाल. मागच्या वेळेस पूर्वाचा लगीन सोहळा होता. त्यावेळी बघू येणारो पोरगो रस्त्यातच अपघातात गेलो गे. त्यावेळी पूर्वाची झालेली अवस्था बघवली नाही गे. तुका काय वाटता अपघात होतो तो. माणसांच्या जीवाशी खेळूचो छंद अण्णाक जितो असल्यापासून होतो. म्हणजे सावत्र बघूया. मग आता काय करायचा आता काय कळणार नाही गे. काळजी वाटता बघ. काळजी वाटणारच पण ती करू नको म्हंटल तरी मनात 100 विचार येणार. पण माधव गेलो माझो निरोप घेऊन नवऱ्या मुलाच्या घराक. बघा ह्या सगळा सामान एका बाजूक ठेवचा. सकाळी माझी घाय होतली कळला मा. आणि काकू तुमका सांगतय हे रवळे तुमच्याकडे, जबाबदारी तुमची कळला मा. हा मुंडवळे खय असत. हे बघा ते सरच असत मा. मग ठीक आहे. आई झालंय ना सगळं? सगळा झाला. अरे हा नैवेद्य ठेवचो असा. केळीची पाना लागतली रे. ठीक आहे थांब मी आणतो काढून.
काशाची वाटी काशाची वाटी माझी काळजीची वाटी हळद चढवीची पडदा फुलली झावळी पडदा फुलली झावळी पूर्वा तुझी गे मामी तुरा तुझी गे मामी झाली हळद झाली आता तुका लावची हळद मी लावू नाही मी लावतोय पूर्वताईंका हळद लावतोय मी ऐसा तर काय गोंधळ नको हा दत्ता लाव दे रे बाबा ते हळद. लावतोय हळद मी लावतोय. पांडू सावकाश हा सावकाश लावतोय हळद मी हळद लावतोय. हा पूर्वताई लावतोय हळद. ऐशा पाजानी येती ऐशा पाजानी येती हळद चढवीची. अगो ऐकलंय काय काय गो काय हो विनय खय असा मागे गेलो हा केळीचा पान हाडू. अगो कित्याक वाटायलंय ते का हळदीच्या अंगान असो. हळद लावून झाली हळद लावून. मग आता सगळ्यांका हळद लावणार. तुझ्या दत्ता भाऊक लाव म्हणजे बघ कसो गोरो जातो. छायाताई काहीतरीच काय बोलतास जिबे काय हाड तुमच्या. बघलं लगेच बायलेच्या नाकावर कसं फुगोईलो. लावणार सगळ्यांका हळद लावणार. पांडू मार खाशील ना आत्ता सांगते तुका. नाही लावणार सगळ्यांका लावणार हळद. दत्ता भाऊ तुमका पण हळद लावणार हळद तुमकाच लावणार हळद.